नमस्कार मित्रांनो, नवा व्हिडिओ नवीन योजना फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. सौरभ स्वराके व्हिडिओ चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी एक खास योजना आणली आहे आणि ती योजना आहे अमृत कलश योजना. आपण जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजेच आमचे नवनवीन व्हिडिओ लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आज आपण अमृत कलश योजना याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन संधी घेऊन आली आहे. त्याची लोकप्रिय अमृत कलश योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ही योजना तुमच्या बचतीला सुरक्षित ठिकाण देण्यासोबतच तुम्हाला आकर्षक व्याज दरही देते. ही एक 400 दिवसांची मुदत ठेव योजना आहे. या योजनेत तुम्ही आपले पैसे निश्चित कालावधीसाठी गुंतवून ठेवता आणि त्या बदल्यात तुम्हाला उच्च व्याजदर मिळतो. या योजनेचे नाव अमृत कलश असे ठेवण्यामागचे हेच कारण आहे की ही योजना तुमच्या बचतीसाठी एक अमृत कलशासारखीच आहे. SBI अमृत कलश योजना तुमच्या बचतीला सुरक्षित आणि फायदेशीर ठिकाण देण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठीच आहे. ही योजना काय आहे तर तुम्ही तुमचे पैसे बँकेत ठेवून सुरक्षित ठेवू शकतात. तुम्हाला यावर चांगला व्याजदर मिळेल. तुम्ही तुमचे पैसे कमी कालावधीसाठी गुंतवू शकतात. या योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, बँक कर्मचारी आणि पेन्शनधारक यासारख्या सर्व लोकांना मिळू शकतो. फायदे आणि वैशिष्ट्ये. SBIच्या अमृत कलश योजनेचा एकूण कार्यकाळ 400 दिवसांचा आहे. या योजनेत कोणतीही व्यक्ती पैसे जमा करू शकते. या योजनेत सर्वसामान्यांना 7.10% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.60% व्याज मिळत आहे. याचबरोबर बँकेचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 1% अधिक व्याज मिळत आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत तर आधार कार्ड, ओळखपत्र, वय प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो, ईमेल ID या सर्व गोष्टी लागतील. तर अमृत कलश याचा अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या SBI बँकेत जावे लागेल. तेथे जाऊन तुम्हाला SBI अमृत कलश योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी अर्ज प्राप्त करावा लागेल. अर्ज प्राप्त केल्यानंतर तुम्हाला आवश्यक ती माहिती तेथे द्यावी लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. त्यानंतर तुम्हाला अर्ज परत बँकेत रक्कम जमा करावा लागेल. यानंतर तुम्हाला खाते उघडण्यासाठी काही पैसे जमा करावे लागतील. अशा प्रकारे तुम्ही SBI अमृत कलश योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात. हा व्हिडिओ तुम्हाला जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी सबस्क्राईब करणे पूर्णपणे फ्री आहे, पण आमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.